पोलीस त्या दिवशी घरगड्यासारखे वागले। सातारा जिल्हा परिषदेत झालेल्या वादावर मंत्री शंभूराज देसाईंची विधानसभेत माहिती, तर पोलिसांना निलंबित करण्याची देसाईंकडून मागणी। तो एसपी जो वागलाय ना सभापती महोदय, पूर्ण एखाद्या घरगाड्यासारखा वागलाय। त्यामुळे आपण माझी विनंती आहे, त्याला तात्काळ निलंबित करा, बडतर्फ करा सेवेतनं। आज त्याची निवृत्त हायकोर्ट जज मार्फत त्याची चौकशी करा। सातारा जिल्हा परिषदेचा मुद्दा विधानसभेत। साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधितांना निलंबन करण्याचे उपसभापती नीलम गोऱ्हेंचे आदेश, तर सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचेही आदेश। ताबडतोब साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे। जिल्हाधिकारी आणि सातारा जिल्हा परिषदेचे CEO यांना जे विनंती केलेली आहे संबंधितांनी, प्रत्येकाचा अधिकार आहे खरं CCTVचं फुटेज मिळणं, ते काही गुप्त कारवाई कुठली नव्हती, तर त्या पद्धतीने ते सुरक्षित राहतील की नाही हे बघावं जिल्हाधिकाऱ्यांनी, आणि विभागीय आयुक्त पुणे यांनी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घालावं। सातारा जिल्हा परिषदेवरून शिवसेना आणि भाजपच्या मंत्र्यांमध्ये खडाजंगी, तर वस्तुस्थितीचा अहवाल न मागवता अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याचे सभापतींना अधिकार नाहीत। निलंबनाच्या आदेशाला तात्काळ स्थगिती द्या, भाजपच्या जयकुमार गोरेंची मागणी। ही परिस्थिती समजून न घेता, वस्तुस्थितीचा अहवाल न मागवता, फक्त इथं चर्चा झाली म्हणून एखाद्या IPS अधिकाऱ्याला सस्पेंड करणं हे नियमांना धरून सभापती महोदय नाही। आपण अशा पद्धतीचा निर्देश कसा देऊ शकतो? तर जिल्हा परिषदेची निवडणूक असताना मंत्री तिथं कसे पोहोचले, त्यांना परवानगी कोणी दिली? मंत्री जयकुमार गोरेंचा सवाल। तर मंत्री असताना पोलिसांना शिवीगाळ करण्याचा अधिकार कोणी दिला? जयकुमार गोरेंची शंभूराज देसाईंवर टीका। निवडणूक चालू असताना 100 मीटरच्या आत जायला नाही पाहिजे, 5 मीटरवर सभागृहाच्या जातात कसं अध्यक्ष महोदय? या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे, याही गोष्टीची माहिती घेतली पाहिजे। आणि आपण मंत्री म्हणून काम करत असताना त्या जिल्हा परिषदेच्या परिसरामध्ये असलेल्या पोलिसांना शिवीगाळ करण्याचा अधिकार दिला कोणी? मतदानापासून वंचित ठेवणं हा लोकशाहीचा खून। सातारा जिल्हा परिषदेवर शिंदेंची प्रतिक्रिया, तर आरोपीप्रमाणे मंत्र्यांना घेऊन गेले। महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा अशी परिस्थिती बघितली, शिंदेंची प्रतिक्रिया। मतदानापासून वंचित ठेवणं हा गुन्हा आहे, आणि मतदानापासून वंचित ठेवणं हा लोकशाहीचा खून आहे, आणि लोकशाहीचा गळा घोटण्याचा। तर शिंदेंनी मांडलेल्या वस्तुस्थितीची चौकशी केली जाईल। सातारा जिल्हा परिषदेतील वादावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, तर चौकशीनंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, फडणवीसांचं आश्वासन। उपमुख्यमंत्र्यांनी जी वस्तुस्थिती सांगितलेली आहे त्या वस्तुस्थितीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल, आणि चौकशीच्या मध्ये जे काही निष्पन्न होईल त्यानुसार त्याच्यावर कारवाई केली जाईल। सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पक्षाच्या व्हीपचं उल्लंघन करणाऱ्या 2 सदस्यांवर कारवाई होणार, तर महेश शिंदेच्या सांगण्यावरून 2 सदस्यांकडून भाजपच्या बाजूने मत। मंत्री शंभूराज देसाईंची माहिती। आमचे जे कायदेशीर सल्लागार आहेत त्यांना ज्या 2 सदस्यांनी व्हीपचं उल्लंघन केलेलं आहे जिल्हा परिषद सदस्यांनी, त्यांच्यावरती कारवाई सुरू करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। वकील साहेबांनी सगळी कागदपत्र जमा केलेली आहेत। कदाचित आज जर तयार झालं सगळं ते नोटीस वगैरे, तर आज किंवा उद्यापर्यंत त्यांना कायदेशीर प्रक्रिया सुरू केली जाईल त्यांच्या विरोधात। सातारा जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी जिल्हा परिषद सदस्य बापू शिंदेंच्या अपहरणावरून राडा झाला होता। त्या बापू शिंदेंनी अपहरण झालंच नसल्याचा सातारा पोलिसांसमोर नोंदवला सवाल।
सातारा पोलिसांच्या विरोधात विधानसभेच्या पायऱ्यांवर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचं आंदोलन. साताऱ्याच्या एसपींचा धिक्कार असो, आमदार मंत्र्यांना धक्काबुक्की करणाऱ्या एसपींचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी. साताऱ्यामध्ये गृह खात्याच्या आशीर्वादानं लोकशाहीची हत्या, रोहित पवारांची टीका. तर दुखापत झाली म्हणून मंत्र्यांनाच विधिमंडळापुढे आंदोलन करावं लागतंय. रोहित पवारांची शंभूराज देसाईंवर खोचक टीका. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची बिनविरोध होणार नाही. ठाकरेंचे शिवसेनेचे नेते गोविंदराव मोकाटे यांनी निवडणूक लढण्याची केली घोषणा. राहुरीमध्ये गेल्या 15 वर्षात विकास झाला नसल्याचा मोकाटे यांचा आरोप. उद्धव ठाकरेंसह विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा आज होणारा निरोप समारंभ आता उद्या होणार. 9 जणांची विधान परिषदेची टर्म 13 मे रोजी संपणार. उद्धव ठाकरेंच्या निरोप समारंभामध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे काय बोलणार याकडे लक्ष. अंधेरीतील भेसळयुक्त दुधाचा मुद्दा. ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि काँग्रेसच्या भाई जगताप यांच्याकडून विधान परिषदेत भेसळयुक्त दूध विकणाऱ्यांवर मकोका लावण्याची मागणी. जेव्हा माणसाच्या जीवाशी संबंधित प्रश्न येतो, हे जीवनावश्यक वस्तू आहे आणि ज्याच्यामध्ये भेसळीमुळे मृत्यूला कारणीभूत होऊ शकतं आणि अशासाठी संघटित गुन्हेगारी आहे. ही संघटित गुन्हेगारी नाही आहे का? आणि मग संघटित गुन्हेगारी असेल तर त्याला मकोका लावायला कोणी अडवलंय? दुधाची भेसळ करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांची घोषणा. आमदार अनिल परब आणि भाई जगताप यांच्या मागणीनंतर केली घोषणा. भावना लक्षात भाई घेता जगताप खाली बसा. आणि ताईंनी सुद्धा अतिशय सर, नाही. महत्वाचा प्रश्न या ठिकाणी जो उपस्थित केला, तर आपल्या सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणी मोकोकाची कार्यवाही केली जाईल. अशोक खरात प्रकरणी कोणालाही सोडणार नाही. ज्यांचा संबंध अशोक खरातशी आहे त्या कोणालाही सोडणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. क्लीन असलेल्यांनाच चीट देतो, इतरांना नाही. मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला. मी नेहमी क्लीन चिट देत नाही. जो क्लीन असतो त्यालाच क्लीन चिट मिळते. अशी कुठलीच चिट माझ्याकडे नाही. आणि याच्यात तर ज्याचा दुरान्वयानेही संबंध असेल त्यालाही सोडलं जाणार नाही. मी नेहमी क्लीन चिट देत नाही. जो क्लीन असतो त्यालाच क्लीन चिट मिळते. अशी कुठलीच चिट माझ्याकडे नाही. आणि याच्यात तर ज्याचा दुरान्वयानेही संबंध असेल त्यालाही सोडलं जाणार नाही. अशोक खरात प्रकरणी आधीपासून कारवाई सुरू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत माहिती. पीडित महिलांनी पुढे येऊन केली तक्रार. अजून काही महिला तक्रार देण्यास पुढे येतील. मुख्यमंत्र्यांची माहिती. यामध्ये महिला इन्व्हॉल्ड असल्यामुळे त्यांची फसवणूकच झाली होती, पण त्या समोर यायला तयार नव्हत्या. त्यावेळेस त्यांचं योग्य पद्धतीनं त्यांना धीर देऊन आणि अशा पद्धतीनं आता काही महिलांनी तक्रार केलेली आहे. उर्वरित अजून काही महिला या संदर्भात तक्रार करतील. अशोक खरातला भेटण्यासाठी गेलेल्या नेत्यांवर भास्कर जाधव यांची जहरी टीका. सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि काही मंत्रीही खरातला भेटले. त्यांना क्लीन चिट न देता कारवाई करा. शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांची मागणी. अध्यक्ष महोदय, आम्ही पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं. आम्ही या ठिकाणी अंध निर्मूलन कायदे आम्ही सभागृहामध्ये तयार करायचे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून आम्ही सांगायचं. आम्ही जरा काय झालं की लोकांना गोमूत्र पाजायचं आणि आता त्या बुवाचं मूत्र प्यायला जाता तुम्ही. लाजा वाटत नाही? अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेतला. मात्र इतर नेत्यांचेही खरात सोबत फोटो. त्यांचे राजीनामे कधी घेणार? काँग्रेस नेते नाना पटोलेंचा विधानसभेतून सरकारला सवाल. या बंधूबाबांनी ज्या पद्धतीनं या महाराष्ट्राला बदनाम केलं, महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही. अध्यक्ष महाराज, अधिवेशन चाललेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी ही चर्चा होणं गरजेचं आहे. अध्यक्ष महाराज, याचा सोक्षमोक्ष लागणं गरजेचं आहे. अध्यक्ष महाराज, महिला अध्यक्ष ज्या होत्या चाकणकरला, त्यांना राजीनामा दिला. मग ज्यांचे फोटो आले त्यांनी राजीनामे द्यावेत ना. अशोक खरातला जे भेटले त्यांची HIV टेस्ट करा, नाहीतर ते मरतील. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी. सर्वांचे CDR काढून चेक करण्याची ही मागणी. अध्यक्ष महोदय, आता त्याची सगळे जे भेटलेत ना, जे भेटले त्याची HIV टेस्ट पण करून घ्यावी लागेल आपल्याला. ते पण सांगतो ना, जेवढे भेटलेत ना त्या बंधूबाबाला, सगळ्याची HIV टेस्ट गव्हर्नमेंटनीच करून घेतली पाहिजे. नाही तर संसर्गजन्य रोग होईल, सगळेच मरतील.
अशोक खरात प्रकरण फडणवीस मुख्यमंत्री असताना समोर आलंय, त्यामुळे हे प्रकरण फडणवीसांचं अपयश. काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. हे फेल्युअर देवेंद्र फडणवीसांचं आहे, हे डिस्क्रेडिट देवेंद्र फडणवीसांचं आहे, ते त्यांनी स्वीकारावं. आणि ते नैतिकतेचा डिंडोरा पिटत असताना जे फोटो सेशन झालं, त्या फोटो सेशनमधले जर प्रारूप आणि स्वरूप आपण राजीनामा देणाऱ्यांचं बघितलं तर त्यावरून कुठेही नैतिकता ही त्या ठिकाणी जाणवत नव्हती, कुठेही पश्चाताप हा त्या ठिकाणी जाणवत नव्हता. अशोक खरातला कठोर शिक्षा होईपर्यंत हे प्रकरण शांत होऊ देऊ नका. राज ठाकरेंचं माध्यमांना आवाहन. तर या प्रकरणातील सगळ्या दोषींना शोधून ठेचून काढा, राज ठाकरेंची सरकारकडे मागणी. अशोक खरातला बळ देणारे लोक मंत्रिमंडळात, त्यांना सहआरोपी करा. खासदार संजय राऊत यांची पुन्हा मागणी. तर बुवाबाजीला प्रोत्साहन देणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करण्याचीही मागणी. या सगळ्या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा आपण घेतला, कारण त्या बाई सॉफ्ट टार्गेट होत्या. बळ देणारे लोक आपल्या मंत्रिमंडळात आहेत, त्यांनाही माहिती आहे, त्यांना वाचवायचं आहे, त्यांच्यापर्यंत धागेदोरे पोचू नयेत. मी असं म्हणालो की त्यांना सहआरोपी करा. अशोक खरात प्रकरणी जुने मुद्दे बाहेर काढू नका. कोणत्या धरणातून कुणी पाणी दिलं हे महत्त्वाचं नाही, तुम्ही आता काय कारवाई करणार ते सांगा. खासदार संजय राऊतांचा घणाघात. काय त्यामुळे पाणी दिलं धरणातून कुठल्या तरी त्या बाबाच्या इथे, कोणत्या कॅबिनेटने पाणी दिलं, कॅबिनेटची उपसमिती होती अशी माझी माहिती आहे. त्या उपसमितीवर कोण होतं, तुम्हाला कोणाला तरी वाचवायचं आहे म्हणून काही काळापूर्वी ते दुसरं सरकार होतं, त्याने म्हणे पाणी दिलं, अमुक केलं. हे अत्यंत थोतांडी प्रश्न आहे. अशोक खरात याच्यासोबत फोटो असलेल्या राजकीय नेत्यांच्या मालमत्तांची चौकशी करा. रोहिणी खडसे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. नेत्यांचे खरात सोबत हितसंबंध काय याचा उलगडा होण्याची गरज असल्याची भूमिका. अधिवेशनामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी समिती आयोजित केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये चौकशी समिती नेमून या सगळ्या प्रकरणाचा उलगडा होणं गरजेचं आहे. आणि माझी मुख्यमंत्री महोदयांना तेवढीच विनंती आहे की याच्यावरती चौकशी समिती आपण नेमावी आणि सगळं सत्य हे बाहेर यावं. 32 लाख रुपयांची जमीन दान मिळणं हा भोंदू खरातच्या काळ्या संपत्तीच्या एका थेंबा एवढाही भाग नाही. कागदोपत्री पैशांचा खेळ कसा चालतो याचं हे उत्तम उदाहरण. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा एक्स पोस्ट करून पुन्हा आरोप. नरेंद्र हेटे यांनी 24 लाखामध्ये खरेदी केलेली जमीन 32 लाख कशी दाखवली, विचारला सवाल. नाशिकमध्येच नाही तर सर्वत्र अशोक खरात सारखं प्रकरण. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचा दावा. तर असे प्रकार रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याची गरज असल्याचं मत. अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांना अटक करा. संबंधित इतर नेत्यांवरही कारवाई करा. अमरावतीमध्ये महिला काँग्रेसचं आंदोलन करून मागणी. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी. अशोक खरातचे हात छाटणाऱ्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस. पुण्यातील गनिमी कावा युवा संघाचं जाहीर केलं त्यांनी बक्षीस. पुण्यातल्या बालगंधर्व चौकामध्ये अशोक खरातच्या फोटोला जोडे मारत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची देखील केली मागणी. बुलढाण्यामध्ये पुढची लोकसभा कोण लढणार, शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा सवाल. विद्यमान शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांच्या पुढील उमेदवारीवर गायकवाड यांचं प्रश्नचिन्ह. भाजपकडून आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यास गाठ आपल्याशी असल्याचा इशारा. शिवसेना आपल्याला चिखली तालुक्यात ताकदीने वाढवायची आहे. पुढची लोकसभा कोण लढणार तिथं आपला सगळ्यांना माहिती आहे की आज तरी शिवसेनेचा खासदार त्या ठिकाणी आहे. पुढच्या विधानसभेचं काय होईल तेही चिंता तुम्ही आज करू नका. तुम्ही फक्त ताकद वाढवत चला. तुम्हाला सांभाळायची जबाबदारी आम्ही सगळे त्या ठिकाणी घेणार, कारण चिखली मतदारसंघ माझ्याकडे आहे. ठाणे महापालिकेमध्ये आयुक्त सौरभ राव यांनी सादर केला 6,231 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प. महासभेमध्ये महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्याकडे केला सादर. गेल्या वर्षी 5,645 कोटी रुपयांचा होता अर्थसंकल्प. यंदा कोणतीही कर आणि दरवाढ नाही. महसुली उत्पन्न वाढवण्यावर भर. धुळ्याच्या पवननगर भागातून 500 किलो गांजा जप्त. स्थानिक गुन्हे शाखा आणि चाळीसगाव रोड पोलिसांची गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई. पोलिसांकडून काही संशयितही ताब्यात. कारवाईमुळे धुळ्यातील अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले. छत्रपती संभाजीनगरातील प्राध्यापक लोंढे हत्या प्रकरणामध्ये 65 लाखांच्या लुटीचा तपास. 12 लाखांची कार जप्त. लुटीच्या पैशामधून 12 लाख रुपये खर्च.
जुनी जॅग्वार कार खरेदी केल्याची मुख्य आरोपी विशाल राठोडची कबुली. पोलिसांकडून कार जप्त, उर्वरित 43 लाखांपेक्षा अधिक रकमेचा तपास सुरू. धारदार शस्त्राच्या हल्ल्यामध्ये जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू. जळगावमधील जैनाबाद परिसरातली घटना. नितीन काळे असं मृत तरुणाचं नाव. 500 रुपये देण्यास नकार दिल्यामुळे तरुणावर झाला होता हल्ला. संशयित श्याम सूर्यवंशीनं याआधी देखील केला होता नितीन काळे यांच्यावर हल्ला. आरक्षणासाठी धनगर समाजाचं मुंबईमध्ये रास्ता रोको आंदोलन. दीपक बोराडे यांच्या नेतृत्वामध्ये मुंबई महापालिकेसमोर आंदोलन. यावेळी आंदोलकांकडून काही गाड्या रोखण्याचा प्रयत्न. स्थानिक मच्छीमारांचा वाढवण बंदराला विरोध. विविध मागण्यांसाठी मुंबईतल्या आझाद मैदानावर महामोर्चा. मच्छीमार, कामगार आणि स्थानिक बांधव आणि पर्यावरण प्रेमींचा मोर्चात सहभाग. पारंपरिक कोळी बांधवांच्या वेशभूषेत आंदोलन. बीडमध्ये माजी सैनिक संघटनेचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा. माजी सैनिकावर झाला होता प्राणघातक हल्ला. आरोपीच्या अटकेसाठी पोलीस अधीक्षकांना दिलं निवेदन. भंडाऱ्यामध्ये आलिशान कारमध्ये 5 फुटी विषारी नाग. जिल्हा परिषदेच्या सदस्याचा थरारक प्रवास. बंडू बनकर कामासाठी बाहेर गेले असता कारमध्ये साप शिरल्याची घटना. तर साप बाहेर येत नसल्यामुळे सर्पमित्राच्या घराच्या दिशेनं पळवली गाडी. बचाव कार्यानंतर विषारी नागाला सुखरूप बाहेर काढण्यात यश. तुळजापूरमध्ये तुळजाभवानीला वारा घालण्याच्या सेवेची सुरुवात. उन्हाळ्यामध्ये देवीला उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून पंख्यानं वारा घालण्याची परंपरा. तर लिंबू सरबत, फळं आणि पेढ्यांचं नैवेद्य अर्पण. पलंगे कुटुंबाची पिढ्यांपासूनची अखंड परंपरा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.